कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्यायची आहे। हे चना डाळ पीठ, तांदळाचं पीठ, हे टोमॅटो बॉईल करून आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट, ते मिरची पावडर, मोहरी, ठेचा, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, हे बेडगी मिरची पेस्ट, मीठ, जिरे, साखर, तीळ, हिंग, हळद। आधी कृती आपल्याला कशाची करायची आहे? टोमॅटो चटणी का कोथिंबीर वडी? कोथिंबीर वडी। मुलगा सांगेल ते करूया। काय करूया? कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी। मग या इकडे जरा शिफ्ट आणि स्वयंपाकाला सुरुवात करा। या चला, कोथिंबीर वडीसाठी पहिल्यांदा काय करायचंय? भांड घेऊया। घ्या। प्रथम कोथिंबीर टाकूया। घ्या, किती लागणार आहे बघा। बस अजून हे 3 भाग। हां बस, 2 भाग डाळीचं पीठ। चमचा घेऊ शकता। कोथिंबीरचे 2 भाग डाळीचं पीठ। वा। तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ 1 चम्मच। हां 1 चमचा बस। हळद, मिरचीचा ठेचा। मिरचीचा ठेचा कमाल। हां बस। मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर आता ती वेळ आलेली आहे तुम्हाला सरप्राईज द्यायची। काय आहे, आमचा हा खवईगिरीचा प्रवास मी एकटा करू शकत नाही। आमचे एक सिनियर सुद्धा आहेत, त्यांना मला उत्तर द्यायला लागतं आणि ते इतके अनुभवी आहेत ना की ते असे काही ठराविक पदार्थ आले की ते बरोबर बाहेर येतात। आणि त्या सिनियर जी व्यक्ती आहे ज्यांचा मी अतिशय मान करतो, ज्यांच्याशिवाय खवईगिरीचा प्रवास पूर्णच होऊ शकत नाही, ते म्हणजे आमचे प्रशांत दामले साहेब। आता मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर त्यांची एंट्री व्हायलाच पाहिजे, कारण त्यांना मिरचीचा ठेचा इतका आवडतो। त्यांचा चेहरा असा होतो मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर, मला पाहिजे अशा पद्धतीचे आहेत। तर हेही आपल्या सोबतीला असणार आहेत। वाव। तुम्ही रेसिपी जर चुकलात तर ते असे तुम्हाला एक्सप्रेशन सुद्धा देऊ शकतात। त्यामुळे बी केअरफुल, पदार्थ तुम्हाला चांगले करायला लागतील। ओके चला सर, तुम्ही आमच्यासोबत आहातच, थांबा इथे, आपण आता पुढच्या कृतीकडे जाऊया। ठेचा घातलाय, पुढे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला थोडासा। वा, हा थोडासा मी घालतो असा। 1/4। किती लागणार आहे बघा? अगदी जरासा। हां बस झालं। होऊ द्या की झणझणीत, त्याला काय होतंय। पुढे मीठ। मीठ। आता मिक्स करूया पाणी टाकून। पाणी टाकून बर। पहिल्यांदा आपण कोथिंबीर मध्ये जे पाणी असतं ना त्यामध्येच आपण हे करणार आहोत, बर मिक्स करणार आहोत। आणि तुम्हाला हाताने सोपं पडत असेल तर हाताने करा। आता काय करायचं पुढे? ताट घ्यायचं, ताटाला तेल लावायचं। हा, ते खाली ठेवलंय बघ दोस्ता। तेल त्याच्यावरती थोडंसं तेल टाक। किती घालायचं त्याला सांगा। तेल 2 चमचे। हा बस 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 बस। इकडे पसरवते। आता ते पसरवायचं एवढंच। तेलाने कसं पसरवलं तरी चालेल। ओके, आता हा जो आपल्याला कोथिंबीरीचा आणि ह्या पिठाचा जो गोळा करायचा होता तो व्यवस्थित झालाय? झालं, मस्त झालं। परफेक्ट। हे याच्यावर थापायचंय का? घ्या थापून। स्टीम करायचं। आता काय? स्टीम करायचं। मग गॅस घ्या पेटून। घे बरं हर्षू। कोथिंबीर वडीचं हे जे मिश्रण आहे ते आपण तेल लावलेल्या प्लेटवरती थापून घेतलंय। आपल्याला वाफवायला ठेवायचंय, पण त्याआधी आता तुम्ही हे छान छान पदार्थ करताय, सोशल मीडियावर टाकताय, ठीक आहे, पण जेव्हा लग्न झालं तेव्हा सगळा स्वयंपाक यायचा? येतच नव्हता, अजिबातच येत नव्हतं। मग तेव्हा फजिती झाली असेल ना एखाद्या वेळेस? काय महिला मंडळ फजिती होते की नाही, खरं सांगा। मग तुमची झाली होती की नाही? हो झाली होती। लग्न झाल्या माहेर सासर कोल्हापूर माझं, आणि मिस्टरांची सर्व्हिस मुंबईमध्ये, त्यामुळे मला जावं लागलं कारण त्यांना काही जास्त रजा नव्हती। बरोबर। जेव्हा आम्ही मुंबईमध्ये गेलो तर मला वाटलं चपाती चालेल केली तर, कारण मला चपाती येत होती, तर ह्यांना चपाती आवडायचीच नाही। मग यांना तर भाकरीच आवडायची, चपाती कधी तर आठवड्यात एकदा नाही इलाज म्हणून खातील। आता करणं भाग पडलं ना भाकरी, तर मला यायचं नाही, तरी पण मी ट्राय केलं। तर कधी पदार्थ फसला होता का एखादा? भाकरीच फसली, पण सराव केल्यानंतर छान होतं। रोज करून करून महिन्यात छान झाली। आता छान मस्तपैकी एकदम फुगणारी भाकरी करते। आता याला वाफ आली असेल ना? हो ना, हो। वा, ठेवायचं तुमच्या अंदाजाने। वा,
किती वेळाने ह्याला छान वाफ येऊन मिश्रण तयार होईल? 5 मिनिटं हाय फ्लेमवर आपण ठेवूया हां. आणि त्यानंतर 10 मिनिट मीडियम फ्लेमवर ठेवूया. 15 मिनिटात आपली वडी तयार. एकूण 15 मिनिटं. पण त्यानंतर कट करून तळायची असेल ना? हा, त्याला साधारण 5 मिनिटं 5 लागतात मिनिटं, शॅलो ठीक. फ्राय, कारण ऑलरेडी तशी चविष्टच लागते. मग आपण एक काम करूया, याला 15 मिनिटं वाफ काढून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला. आहा, क्या बात है, अप्रतिम. छान असं फुगून पण आलंय है ना? हो ना. मग आता ती प्लेट बाहेर काढूया. जरा थंड होऊ दे. बर, मग तोपर्यंत पुढची कृती करूया. हो, काय चालेल. काय करायचं आपण? टोमॅटोची चटणी करूया. हो ना. लावा गॅस. ऑइल टाक थोडं. पण ह्या कॉम्बिनेशनची मला आता जरा उत्सुकता लागली आहे की कोथिंबीर वडी आणि टोमॅटोची चटणी हे एकत्र कसं लागेल. ओके, तेल गरम झालेलं आहे. काय करायचं आता? त्यामध्ये पहिल्यांदा मोहरी आणि जिरे टाकू दे. बरं, मग हे नको करूया, ते नंतर करूया. ओके, ठीक. मी करू की करा. तेल गरम व्हायचंय वाटतं अजून थोडं. हो, तडतडू दे. हां. गरमच नाही झालं. वारा आहे ना नाशिक. वाऱ्यावरून आठवलं, तुम्हाला गाणंही म्हणता येत असेल नाही? मुलांना झोप येण्यासाठी तेवढं एक गाणं म्हटल्यावर झोप यायची. कायम रेग्युलर रोज एकच गाणं म्हणायचं, झोपाळ्यात घालायचं, लिंबोनीच्या झाडामागे ते गाणं म्हटलं की पूर्ण गाणं होईपर्यंत झोपायचे. दोन्ही मुलांना एकच गाणं. किती अंतर आहे 2 मुलांमध्ये? 4.5. बरं, दादा कुठे असतो मग आता? नाही, तो लहान आहे माझ्याशी. अच्छा, त्याला आता सध्या जॉब लागले, तो मुंबईमध्येच आहे. सुपर. तो पण बी कॉम्प्युटरच आहे. अरे वा, हाही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. हो. हो, अरे वा, बेंगलोरला असतो. आज वर्क फ्रॉम होम असल्यामुळं कोल्हापूरमध्ये आहे. सध्या वर्क फ्रॉम होमच आहे. बरं, चला. मोहरी तडतडली आहे. आता काय घालायचं ते त्याच्यात? हिंग. ठीक आहे, हिंग. केवढी? टाक थोडं चिमूटभर. हा, बस. टोमॅटो प्युरी. हो, झालं. टाक बेटा. या प्युरीमध्ये काही मिक्स केलंय अजून का नुसती आहे? नाही, ओनली बॉईल केलं आपण आणि क्रश केलेलं आहे. बॉईल केल्यानं एक चमचा घ्या. चमचा हा घ्या. 1/4 नुसतं तिखट बस. जरा खमंग. त्यांना तिखट आवडतं. हा, माझ्यापेक्षा आमच्या ह्यांना तिखट जर नाही प्रमाणात खायला मिळालं तर ते असे करतात. हे बघा, त्याच्यामुळे दामले साहेबांना आमच्या तिखट आवडतं म्हणून मी जरा तिखटावरती जास्त भर देतो. आहे की नाही सर? धन्यवाद. हे पावडरच घाल. वा, लाल मिरची पावडर. हा, हे घाल. मीठ द्या. साखर सगळी घालू? अर्धा चमचा घाल. थोडीशी हवा. वा, टोमॅटोच्या चटणीला बेडगी मिरचीमुळे जो काही लाल रंग आलाय, हो ना. हो की नाही? हो हो. बरं, ह्याच्यामध्ये आपण कोल्हापुरी मसाला घातलाय ना? थोडा घातलेला आहे, कारण त्यामध्ये सर्वच मसाले असतात ना. आपण जेव्हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला करतो तेव्हा सर्वच मसाले असतात, त्यामुळे तेच वापरलं. तीळ कसे वापरायचे दादा? आता शॅलो फ्राय आपण करणार ना, तेव्हा आपण हे घालू तीळ. बरं, आता याची वाफ गेली असेल, आपण हे काढूया का बाहेर? हो हो, काढते. हो, आता हे आपण जरा तिकडे टोमॅटोची चटणी तयार होती, इकडे आपण कोथिंबीर वडीसाठी लागणारं जे मिश्रण तयार केलं होतं ते वाफवून घेतलंय. उकळी आली की बंद करूया, कारण मिक्स ऑलरेडी झालंय ना सगळं. ग्रेट. मग आता आपण ह्याच्याकडे येऊया. आता उकळी आल्यानंतर 5 मिनिटांनी बंद करू. बंद करायचं. द्या ठेवून समजा. ह्याला काय? आता वडी पाडूया ना. थांबा, मी तुम्हाला मदत करतो. वा, हा मस्त तयार झालंय. तिथपर्यंत त्यांना नाकाला जाणवतंय. करा बंद. उकळी आली तर. वा, ह्या वड्या कट करेपर्यंत हा गॅस लावून घ्या. ओके.
भैया गॅस लाव. नंतरला अंतर हे तुम्ही मगाशी आम्हाला सांगितलं ना, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा स्वयंपाक कसा पटपट करतो. म्हणजे कसं यांनाही पानं वाढून घेता येतात, जेवायला बसता येतं, वाट पाहत असतात ना. तेल लागणार आहे? हो, शॅलो फ्रायला लागणार. बस 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 जास्त होईल. आता काय करायचं, तेल गरम झालं की याच्यामध्ये ह्या वड्या सोडायच्या आणि नंतर आपण तीळ टाकू थोडे. बर, हे घ्या. तुम्ही मगाशी तुमच्या आईविषयी बोलत होतात, अशी एखादी रेसिपी जी आईसारखी कुणीच करू शकत नाही असं तुम्हाला वाटतं? आईसारखं म्हणजे घाऱ्या, भोपळ्याच्या घाऱ्या. घाऱ्या अगदी मऊसूत आणि सुंदर व्हायच्या तिच्या घाऱ्या. त्यामुळं तिचं तसं पाहिलं तर सर्वच छान असायचं. बेसन लाडू असू दे किंवा चकली असू दे, शेव असू दे, अप्रतिम असायचं. पण त्यातल्या त्यात मला तिच्या घाऱ्या खूप आवडायच्या. रोहिणी, ते आता जे तुम्ही सांगितलं की तुम्हाला तुमच्या आईने सगळे पदार्थ शिकवले आणि आजही स्वयंपाक करताना प्रत्येक पदार्थाला तुम्हाला त्यांची आठवण येते. हो ना. सासूबाईंनी शिकवले, त्यांनाही तुम्ही आईसारखंच प्रेम दिलं. हो ना. मुलगी जी तुमच्या घरात येणार आहे म्हणजे सून म्हणून, तिच्यावरही तुम्हाला आईसारखंच प्रेम करायचंय. म्हणून आमच्याकडे ना तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे. कारण मला जाणवलंय की आई हा प्रकार एकंदरीतच आपल्या सगळ्यांचाच खूप आवडीचा आहे, पण तुम्ही जरा विशेष त्याच्याविषयी भावनिक आहात, म्हणून आम्ही तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट देणार आहोत. अरे वा, आईची पाककला छान, मस्तच, अप्रतिम. आवडलं का? खूपच. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या त्याच रेसिपी आहेत बरं का, ज्या आम्ही सारे खवईमध्ये दाखवलेल्या असतात. आणि महाराष्ट्रामध्ये अशा तमाम गृहिणी आहेत ज्या ह्या रेसिपी अगदी सश्रद्ध भावनेने लिहून घेतात. त्यातल्या एका आईने हे तयार केलेलं पुस्तक आहे, ज्यांनी वर्षानुवर्ष हा कार्यक्रम पाहिलाय आणि या कार्यक्रमातल्या रेसिपीज लिहून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या रेसिपी तुमच्या सोशल मीडियावरती जे तुम्हाला करायचंय तुझ्या आईला, त्याच्यासाठी फार कामाला येतील. नक्कीच. काय वाटतं हे घेताना? एवढा आनंद झालाय, मी शब्दच नाही सुचत मला. म्हणजे इतकं मला बरं वाटलं. आणि त्या पाककला, त्यामुळं दुसऱ्या पुस्तकापेक्षा ह्या पुस्तकाचं व्हॅल्यू माझ्या दृष्टीनं किती आहे याची कल्पना नाही करू शकणार. बरोबर, तुम्ही असं जपून ठेवा, कारण यातले सगळे पदार्थ हे आम्ही सारे खवई मधले आहेत, ते एका आईने टिपलेले आहेत. हो की नाही? आता आपण हे जरा बाजूला ठेवूयात आणि वळूया आपल्या स्वयंपाकाकडे. हो की नाही? कोल्हापुरी मसाला वापरून ही कोथिंबीर वडी आम्ही केली आहे. हो, करा की. आणि तिकडे टोमॅटोची जी चटणी आपण केलेली आहे ती छान बेडगी मसाल्याचं मिश्रण वापरलं, पावडर वापरली, कोल्हापुरी मसाला वापरला. आणि आता अंतिम टप्प्यात आहे कोथिंबीर वडी आणि टोमॅटोची चटणी. हे कॉम्बिनेशन मी पहिल्यांदा खाणार आहे. वा. शालो फ्राय करायला किती वेळ लागतो? साधारण 5 ते 6 मिनिटं. बरं, सगळ्या बाजूनी छान खरपूस झालं पाहिजे. हो. बरं, ह्या मिश्रणाला वाफ योग्य प्रमाणात येणं किती गरजेचं आहे बघा. हे सगळं सुटसुटीत न होऊन ते एकत्र राहणं, घट्ट राहणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे वाफ जी आहे ती त्याला जेवढा वेळ आवश्यक आहे तेवढा वेळ येऊ द्या. नाहीतर काय, हे जेव्हा आपण असं सोडतो तेव्हा त्याचे तुकडे पडतात, तर ते पडू नये म्हणून वाफ नीट काढा. चला, लाल टोमॅटोची चटणी तयार आहे. कोथिंबीर वड्या आम्ही तीळ टाकलेल्या तेलामध्ये छान शालो फ्राय करून घेतो. एक 5 ते 7 मिनिटं लागतील. हो की नाही? मग खुसखुशीत कोथिंबीर वड्या आणि टोमॅटोची चटणी घेतो खायला. तोवर तुम्ही लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती.